मस्त गरमागरम आणि पौष्टिक असं लेमन कोरिएंडर सूप आज आपण केतकीज किचनमध्ये बनवणार आहोत. छान मस्त बाहेर थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळेला संध्याकाळच्या सुमारास गरम गरम सूप प्यायची मजा काही औरच आहे. चला तर मग अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असं हे सूप बनवायला आपण लगेच सुरुवात करूया. इकडे मी कढईमध्ये थोडंसं साजूक तूप घालून घेतलं होतं. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. तूप गरम झाल्यावर मी मस्त बारीक चिरलेला लसूण घालून घेते. लसूण छान परतत आला की बारीक चिरलेलं आलं आपल्याला घालून घ्यायचं आहे. दोन्ही पदार्थ आपल्याला तुपावर व्यवस्थित परतून घ्यायचे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण ज्या काही भाज्या घालणार आहोत त्या आपल्याला फार शिजवून घ्यायच्या नाहीत. गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच आपल्याला सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे सूप पिताना भाज्यांचा क्रंची फ्लेवर खूप छान लागतो. आता सुरुवातीला इथे मी कांदा घालून तो व्यवस्थित परतून घेणार आहे. फार वेळ आपल्याला परतायचा नाही, साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. इकडे मी आपला नेहमीचा कांदा वापरलाय, तुम्ही त्याच्याऐवजी पातीचा कांदा वापरला तरीही काही हरकत नाही. कांदा परतून तयार आहे. आता मी बारीक फोडी केलेलं गाजर घालून घेते, त्यानंतर फरसबी घालून घेते आणि त्याच्या मागोमाग छान असं बारीक चिरलेला कोबी सुद्धा घालून घेणार आहे. भाज्या तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मला या सुपामध्ये भाज्यांची क्वांटिटी थोडी जास्त आवडते म्हणून मी भाज्या थोड्या जास्तच घेतल्यात. आणि आता इथे मी कोथिंबिरीचे देठ घातलेले आहेत. छान कवळ्या कोथिंबिरीचे देठ मस्त बारीक चिरून ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे गॅसची फ्लेम मोठी ठेवून आता मी या सगळ्या भाज्या 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घेते. भाज्या परतून तयार आहेत. आता आपल्याला इथे 1.5 लिटर पाणी घालून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच पाण्याला एक उकळी काढून घेऊया. पाण्याच्या ऐवजी जर तुम्ही व्हेजिटेबल स्टॉक बनवून ठेवला असेल तर तो अगदीच उत्तम. लवकरच व्हेजिटेबल स्टॉक कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी शेअर करेन. जोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत एकीकडे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेऊया. त्याकरता मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. कुठेही त्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नयेत. आता पाण्याला उकळी फुटली की त्याच्यामध्ये आपण ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घेणार आहोत. सुपाला आपल्या थोडासा दाटसरपणा येण्याकरिताच फक्त आपण ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालतोय. तुम्हाला जर घालायची नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. आपलं सूप आता इथे चांगलं उकळतंय. इकडे मी छान एक मोठा चमचा भरून काळी मिरीची पावडर घालून घेते आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालून घेणार आहे. आपण रेस्टॉरंटमध्ये जे लेमन कोरिएंडर सूप पितो त्याच्यापेक्षा फार उत्कृष्ट चवीचं आणि पोटभरीचं असं आपलं हे सूप तयार होतं. साधारण इथे आपण 5 ते 6 जण आरामात या क्वांटिटीमध्ये सूप पिऊ शकतो. आता मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि त्यानंतर लिंबाचा रस घालून घेऊया. लिंबू मोठं असल्यास एकाच लिंबाचा रस घालावा, नाहीतर मग 2 लिंबांचा रस घालायला हरकत नाही. मस्त आता आपण या सुपाला उकळी काढून घेऊया. दिसतंय ना अगदी अप्रतिम, रेस्टॉरंटमध्ये मिळतं अगदी तसंच. चवीला सुद्धा हे सूप अतिशय उत्कृष्ट होतं. आता मी इथे सगळ्यात शेवटी थोडीशी कांद्याची पात कापून घातलेली आहे, त्यामुळे सुपाचा फ्लेवर थोडा एन्हान्स होतो. पहा किती अप्रतिम असं आपलं इथे सूप तयार आहे. तुम्ही सुद्धा या थंडीच्या दिवसात हे सूप नक्की बनवून पहा, सगळ्यांना अगदी आवडेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.